तर आम्ही पण मतदान करतोच ना. नुसतं लाडक्या बहिणीच मतदान करत नाहीत, लाडके भाऊ देखील मतदान करतात. 100% आजपर्यंत कुणीच आलं नाही, कोणी आलं नाही. त्यांच्यापर्यंत पोचवा ये आणि त्यांनी येऊ दे आम्हाला विचारायला की आम्हाला खोटं का बोलले म्हणून. काका तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे? समस्या काय, पाणी टायमावर सुटतं पण कमी प्रमाणात सुटतं. दादा तुमच्या प्रभागात नेमक्या काय समस्या आहे? आमच्या प्रभागात तर जास्त करून वाहतुकीची समस्या जास्त आहे. चेंबर लाईन काढतात पण कचरा तसंच ठेवून जातात. बघायला येत नाही तर सांगायचं कोणाला. मेन तर प्रॉब्लेम हा ड्रेनेजचा आहे इथं. आणि काम जे आलं ड्रेनेजचं काम जे करायचं ते अर्ध्यातून तिकडच केलं गेलंय, इकडं आलं नाही ते काम. ड्रेनेज तुंबले की पाण्याचं पूर्ण घरामध्ये येतं. पाण्याचे 2 दिवस 3 दिवसाआड पाणी येतं. अरे बापरे. आणि ते किती वेळ असतं? 1-2 तास पर्यंत असते बस. नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर बखर लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पुण्यातील प्रत्येक प्रभागामध्ये जातोय, तिथल्या स्थानिकांशी बोलतोय, तिथल्या माजी नगरसेवकांशी संवाद साधतोय आणि इच्छुकांशीही बोलतोय आणि सामान्यांचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही प्रभाग क्रमांक 16 हडपसर सातववाडी या भागामध्ये आलो आहोत आणि इथल्या नागरिकांशी आम्ही बोलणार आहोत, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या एकूण प्रभागात जे मतदार आहेत ते 91,400 आहेत. यापैकी पुरुष 47,000 आहेत आणि स्त्रिया 44,000 आहेत. या प्रभागाचे माजी नगरसेवक आहेत योगेश ससाणे, वैशाली बनकर, उज्ज्वला जंगले आणि मारुती तुपे. ही 4 माजी नगरसेवक या प्रभागात आहेत. या नगरसेवकांनी त्यांचं काम कसं केलंय, त्यांच्या कामावर इथली जनता खुश आहे का, त्या सामान्यांचे प्रश्न या नगरसेवकांनी सोडवलेत का, आणि एकूणच शहरीकरणाच्या झपाट्यानं हे शहर जसं विकसित होत गेलं, गावाचं रूपांतर एका शहरात होत गेलं, त्या पद्धतीनं इथल्या स्थानिकांना सगळ्या सुविधा मिळत आहेत का, या सगळ्यांचा लेखाजोखा आपण तपासणार आहोत. तर मग चला तुम्ही माझ्यासोबत आपण प्रभाग क्रमांक 16 फिरूयात आणि सामान्यांशी बोलूयात. प्रभाग क्रमांक 16 मधल्या काळेपडळ रोडवर मी आहे आणि ही सगळी ज्येष्ठ नागरिक इथं उपस्थित दिसलेत. सोसायटीच्या एका बाहेर ही सगळी बाहेर आम्ही उभे आहोत. एकूण काका तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे? समस्या काय, पाणी टायमावर सुटतं पण कमी प्रमाणात सुटतं. रस्त्याची सोय नाही आणि काय हे नेहमीच आहे. कचरेवाले हे झाडूवाले कचरा मारतात कुठं रोडचाच, हे साईडनं काय मारतच नाही अजिबात. नगरसेवकांचं लक्ष आहे का तुमच्याकडे? आता नगरसेवक कधी येत असतील काय, आमची तर गाठभेट झालेली नाही. माहिती का तुमच्या प्रभागातले नगरसेवक? नाही आम्ही आत्ताच राहायला आले. पण पाण्याची मोठी समस्या आहे पाण्याची आणि रस्त्याची. प्रभाग क्रमांक 16 हडपसरच्या मुख्य चौकात मी उभी आहे, जिथे गाडी तळे आणि तिथे रिक्षावाले दादांशी आपण बोलतोय, समस्या त्यांच्या जाणून घेतोय. दादा तुमच्या प्रभागात नेमक्या काय समस्या आहे? आमच्या प्रभागात तर जास्त करून वाहतुकीचीच समस्या जास्त आहे. कारण हे चुकीच्या गाड्या लावणे, PMPLची तर सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण काय समस्या आहे? गाड्या जास्त झालेल्या आहेत आणि त्यांनी पार्किंग कुठं करून जातात. ते रात्री तर आहे ना, इथं म्हणजे गाडी घेऊन येणं म्हणजे भीती वाटते सगळ्यात जास्त म्हणजे. आणि चालणाऱ्यांना बी इथं रस्ता नाही आहे व्यवस्थित, रोड क्रॉस करायला चान्स नाही आहे. भरपूर अशा समस्या आहेत. ट्रॅफिकची सगळ्यात मोठी समस्या सगळ्यात मोठी समस्या आहे ट्रॅफिकची. इथेच राहता तुम्ही? हो, मी इथं प्रभाग 16 मध्ये. बाकी आणखी काय समस्या आहेत? नाही बाकीची काय नाही, बाकीचे सगळं व्यवस्थित सगळं रस्ते, पाणी आहे, सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित. जे माजी नगरसेवक होते ते येत होते तुमच्या? हो येत होते आहेत. कोण आहेत तुमचे माजी? मारुती आबा तुपे आहेत, परत उज्ज्वलाताई जंगले आहेत, परत आपले हे आहेत बनकर साहेब आहेत. आमचे संपर्क चांगला? हो संपर्क कोविड काळात कसा होता? व्यवस्थित संपर्क होता. फक्त ही वाहतुकीची समस्या आहे. वाहतुकीची काका समस्या. तुम्ही सांगा काय समस्या आहे? हेच आमचं सांगा की काय? नाही हेच दुसरं काय नाही. वाहतूक दुसरं बाकी काय काही? तसा इथं प्रश्न म्हटलं तर रहदारीचा आहे. हा रस्ता जो आता तुम्ही बघताय हाच मेन रोड आहे इथं यायचा, तर हे थोडा रुंद होणं गरजेचं आहे हा रस्ता, कारण आता वाहतूक वाढली आहे तर त्या दृष्टीनं. दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे भाजीपालेवाले बसतात इथं ह्या रोडला, पूर्ण ह्या भक्तिमार्ग जो रोड आहे इथं सगळे भाजीवाले बसतात, तर त्यांचं थोडंसं पुनर्वसन केलं तर हे होईल. कारण ते भाजीवाले बसतात त्याच्या पुढं पार्किंग असतं, तर मग रस्त्यांना लोकांना यायला जायला खूप प्रॉब्लेम होतो, खूप अडचणीचं होतं आणि वाहतूक सारखी असती तर अशा ह्याच्यात जीव
मुठीत धरूनच म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला, छोटी मुलं यांना जास्त करून प्रॉब्लेम होऊ शकतो. वाहतूक खूप वाढली आहे ह्या साईडला आता, तर त्यामुळे हा रस्ता रुंद होणं फार गरजेचं आहे. नंतर आणि कुठली समस्या जाणवते? आणखी समस्या म्हटलं तर इथं पाणी आहे? हो, पाणी आहे तसं व्यवस्थित इथं आहे. 16 नंबरमध्ये आहे. 41मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडा, म्हणजे रेल्वे गेटच्या पलीकडे. ॲक्च्युली तेही काळे पडळच आहे, पण तो प्रभाग वेगळा येतो, तर तिथं एक दिवसाआड पाणी येतं. बरं, पण तुमचे जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, ते आता कॉन्टॅक्टमध्ये होते का? त्यांनी कधी वेळोवेळी तुमच्याशी संपर्क साधला का? नाही, असं वैयक्तिक तरी मी काही सांगू शकणार नाही, कारण मी स्वतः जॉब करते, त्यामुळे मलाही वेळ नसतो की म्हणजे घरी किती वेळा येतात काय, कारण गल्लीत कधी कधी येऊन जातात दिवसभरात, तर ते आपल्याला तसं सांगता येणार नाही. पण बऱ्यापैकी असतात. जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण प्रत्यक्ष त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागतो. ते जवळच राहतात जंगले मॅडम, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सांगितलं तर ते करतील नक्कीच, असं वाटतं. प्रभाग क्रमांक 16 मधल्या महात्मा फुले वसाहतमध्ये मी आहे आणि इथे हे सगळे वसाहतीतले नागरिक आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. ताई, तुमच्या या पूर्ण चाळीमध्ये किंवा याच्यामध्ये नेमक्या काय समस्या आहेत? चेंबर लाईन काढतात पण कचरा तसंच ठेवून जातात, काढतच नाहीत. सांगितल्यावर मग असं गाळ सगळं राहतेच आणि पोरं ते नाही, आम्हीच काढून कॅनलला फेकून येतो. तो तुम्ही स्वतःच्या हाताने करता? हो, स्वतःच्या हाताने करतो आम्ही. मग तो तुम्ही नगरसेवकांना किंवा त्या लोकांना काही कोण पत्र बघायला लिहून येत नाही तर सांगता? सांगायचं कोणाला? मेन तर प्रॉब्लेम हा ड्रेनेजचा आहे इथं. आणि काम जे आलं, ड्रेनेजचं काम जे करायचं ते अर्ध्यातून तिकडच केलं गेलंय, इकडं आलं नाही ते काम. आणि पूर्ण सगळे हे ड्रेनेज तुंबले जातात. आणि आम्ही सांगितलं, तक्रार केली तर तेवढ्या पुरतं येतात ते लोक, काढतात आणि आहे तो कचरावरती तसंच ठेवतात. मग त्याच्यासाठी हे सगळे आम्ही जिथं हे राहतो, आम्हाला हे घाण वाटतं म्हणून सगळं आम्ही ते काढतो, उचलून कचरा आम्ही कॅनलमध्ये टाकून येतो. किती वर्ष झाले राहतात? इथं आम्ही आता 40 वर्ष झाले इथंच आहे आम्ही स्थायिक. 40 वर्ष झाले. पण नगरसेवक कोणी येत नाही? काय म्हणताय? प्रॉब्लेम विचारतच नाही कोण नाही येत नगरसेवक. मग हा प्रॉब्लेम आमचा जो आहे ना, हे ड्रेनेजचं काम पूर्ण व्यवस्थित केलं पाहिजे. आणि जो तो कचरा काढतात ते त्याची सोय त्यांनी लावली पाहिजे. काही हेच नाहीये त्याला, काहीच नाही, बघतच नाही. पावसाळ्यात तर सगळं पाणी घरात येतं. ड्रेनेज तुंबले की पाणी असं पूर्ण घरामध्ये येतं. त्याच्यामुळे तुम्हाला आरोग्याला पण धोका होऊ शकतो. मग आता काय करायचं? किती वेळा आम्ही सांगायचं तरी पण कोणी दखलच घेत आता नाही. मतदान मागायला येतील ते परत तुमच्याकडे, मतदान करा आम्हाला, मग त्यावेळी काय म्हणणार? काय म्हणता? आमच्या सोयी करा व्यवस्थित, सगळं आमचं जे आहे ते काम वगैरे व्यवस्थित करून द्या. हे रस्ता कॉन्क्रीटीकरण व्यवस्थित नाही, काय नाही. आणि जे काम येतात तिथपर्यंतच आमचं टेंडर पास झालं तेवढंच करतो आणि पुढचं नाही. मग हे कसं? मुलांना म्हणजे अंगणवाडी वगैरे, बालवाडी असं काही आहे, आहे? मुलांना आहे अंगणवाडी. वाचनालय ते काय इथं नाहीये, काहीच नाही. म्हणजे ड्रेनेजचा प्रॉब्लेम मोठा आहे. मोठा प्रॉब्लेम तोच आहे. तोच प्रॉब्लेम. आणि लाईटचा काय प्रॉब्लेम आहे? लाईट तर असतात पण कधीतरी जातात, एवढं काय नाही. मुळात या प्रभागामध्ये आणखी तुम्हाला काही सांगायचं आहे? काय प्रश्न आहेत? लाईटच जाते सकाळची. लाईट जाते, दिवसभर येत नाही. दिवसभर येत नाही. तुम्ही सगळ्या काय करता? म्हणजे बचत गटाचं काम काही घरीच असता? घरीच असता. मुळात एकूण या वसाहतीमध्ये चेंबरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यामध्ये खूप जास्त समस्या इथल्या नागरिकांना त्यांचा सामना करावा लागतो, कारण ते जे पाणी असतं, घाणेरडं पाणी त्यांच्या घरामध्ये जातं आणि त्यामुळे अनेक गोष्टींचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. मात्र प्रशासनाचं अद्यापही लक्ष नाही. एकही नगरसेवक अजून इथे पोहोचलेला नाही आहे किंवा येत नाहीत, फक्त मतदान मागायला येतात, मात्र त्यानंतर कोणी डुंकून पाहत नाही. त्यामुळे योग्य जर आमच्या प्रश्नांच्या उत्तरं मिळाली, आमच्या प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाले तरच आम्ही मतदान करू आणि आम्ही नगरसेवकांना निवडून देऊ, असं इथल्या नागरिकांचं सध्या तरी मत. मावशी, तुमच्या प्रभागामध्ये काय नेमक्या समस्या आहेत त्या सांगा. पाणी भरपूर आहे, फक्त आम्हाला ते चेंबरांचीच अडचण आहे. काय आहे चेंबरची? आज तुमतंय घरात क्लीन करायला कोणी येत नाहीये. नगरसेवक कोणी नगरसेवक तर 5 वर्ष झालं कोणी फिरूनच बघितलं नाही नगरसेवक. आता येईल मत मागायला. मग काय करणार आल्यावर? आल्यावर काय करणार? आमचं सगळं स्वच्छता केलं तरच देणार आहे, नाही तर नाही देणार आहे आम्ही. नाही देणार. ठरलंय तुमचं? ठरलंय 100%. आजपर्यंत कुणीच आलं नाही. कोणीच आलं नाही. त्यांच्यापर्यंत पोचवा ये आणि त्यांनी येऊ दे आम्हाला विचारायला की आम्हाला खोटं का बोलले म्हणून. त्याच्यासाठीच आहे. आम्ही दाखवू ना त्यांना, उघडून चेंबर दाखवू. काय त्रास होतो मावशी? त्याचा काय त्रास होतो? घुशी लागल्या सगळ्या चेंबरला. घुशी लागल्यात? पावसाळ्यात किती त्रास होतो? पावसाळ्यात पाणी सगळं वरती, सगळ्या घरात पाणी जाते. घरात शिरतंय, घरात पाणी. आम्ही पाणी उपसून काढतोय.
हा एकदाही आले नाही 5 वर्षात. कोण नगरसेवक एकदाही आला नाही. तुम्हाला नावं माहिती आहेत का नगरसेवकांचे? नाव कशाला माहित आम्हाला? नाही माहिती. आता इथं कोण कोण ह्या वार्ड मध्ये निवडून आले त्यांना माहितच असेल ना. आ आले ना निवडून, त्यांना माहितच असेल ना. मग आता मतदानाच्या दिवशी तुम्हाला आता मतं मागायला आल्यावर तुम्ही त्यांना काय सुनावणार? आम्ही 1 रुपये घेत नाही त्यांच्याकडनं, चहा सुद्धा पित नाही. आम्ही आमचं फक्त सोयीसाठी आम्ही मत करतोय त्यांना. आम्हाला 10 रुपये कुणी देत नाही आणि आम्ही मागतही नाही. फक्त आमचं वस्ती स्वच्छता ठेवावं, त्यांनी चेंबराकडे लक्ष द्यावं. हे रोड बघा किती खड्डे पडलेत, पोरं म्हातारी लोक म्हातारे पडतात दबा दबा दबा, माहिती आहे का. मग आम्ही काय मागतो त्यांच्याकडनं, एवढंच मागतोय. 5 वर्ष 7 वर्ष झाले आता त्यांनी निवडून येऊन, एकाने फिरून नाही बघितलंय. हा, आजी तुम्ही सांगा. या रोड चांगला झाला नाही तर रोडवरनं पडलं तर मग गुडघा फुटले. तुम्ही पडल्या? हा कंबर दुखते, कमराचा मणका गेला पडून, पाणी लोटून लोटून. चंबरातलं पाणी वर उबळे येते, घुस एवढं मोठं माती खाजवते, कोणच बघत नाही. लाईटचं सोयी नाही, लाईट आलं तर येतोय ना तर नाही येत कधी कधी. हाय ते पिण्याचं पाणी येतं का स्वच्छ? प्यायचं पाणी स्वच्छ येतंय, येतंय? हा. स्वच्छ असतं का पण? स्वच्छ असते पाणी. दादा काय समस्या आहेत, काय सांगाल तुम्ही? चेंबर मधलं चेंबरचा प्रॉब्लेम आहे. परत वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट आहेत ना आपले, एक चालू आहे तर एक बंद आहे, आणि लाईट कधी बंद होतात तर 2-2, 3-3 तास येत नाही. या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे वस्तीमध्ये. नगरसेवक काही आले नाही तुमच्याकडे? नाही आले नाही. चेंबरची लाईन केली त्यांनी, फक्त शॉर्टकट मध्ये काम केले, मग तर मधलंच रस्ता उकरलाय त्यांनी आणि तेवढंच कॉन्क्रीट केलेलं आहे. तर आम्ही त्यांना काय सांगितलं, पूर्ण कॉन्क्रीट काढा आणि पूर्ण व्यवस्थित चेंबर लाईन आणि रस्ता कोण काढा. नगरसेवक आहे माहिती तुम्हाला? नगरसेवक मारुती आबा तुपे होते. संपर्क काहीच नाही. नाही आहे ना. दुसरे बाकीचे तुपे वगैरे नाही त्यांनी परत आलेच नाहीत त्यांनी. काहीच नाही. नाही काहीच नाही. काय आजी काय म्हणताय? आम्ही मत देणार आहे. आमचा समाज लय मोठा आहे. कोणता समाज? वडारी. बर. हा मग हे सगळं आमचं चेंबूर रोड केल्याशिवाय आम्ही त्या कोणी लोकांना मत देणार नाही. आमचं ठरवलंय मत तुम्ही? वाया गेलं तरी हरकत, आणि मतदान व्हायच्या अगोदर करायला पाहिजे. ते मत झालं आणि मी निवडून आल्यावर करतो मला कोणी फिरून नाही बघत. चला तिथं चेंबूर दाखवू का तुम्हाला? नुसते आश्वासनं देतात, करत काहीच नाही. नाही नाही नाही. किती वस्तीत किती लोकसंख्या आहे तुमच्याकडे? आमच्याकडे लय आहे. नाहीये. पार तिकडनं सातवाडी पर्यंत, कॅनेल पर्यंत. याकडे आहे ना. बाकी काय प्रश्न आहेत आणखी? काही नाहीये अडचण, चेंबूरातच प्रश्न. प्रभाग क्रमांक 16 मधल्या तुकाई टेकडी या भागात मी उभी आहे आणि इथे काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत. त्यांच्या एकूण काय समस्या आहेत, त्यांना काय काय त्रास होतो हे आपण समजून घेणार आहोत. दादा तुमच्या प्रभागामध्ये नेमक्या काय समस्या आहेत? समस्या म्हणजे कसं आहे, पाण्या, लाईट आणि रस्ते, हे तिन्हींची समस्या भरपूर आहे. जास्ती करून रस्त्याची आणि रहदारीची. ज्याने सिंगल रस्ता आहे आणि इतकी रहदारी आहे की त्याला डिवायडर टाकून जरा मोठं केलं रस्ता, त्याचं निवारण होईल त्या रस्त्याचं. पाण्याची काय समस्या? पाण्याचे 2 दिवस 3 दिवसाआड पाणी येतं. अरे बापरे. आणि ते किती वेळ असतं? 1-2 तासपर्यंत असते बस. त्याच्यामध्ये मग सगळ्यांचीच गडबड भरायची. तर प्रेशर असतं का पाण्याला? असते, कधी कधी असते, कधी कधी नाही. बरं, जे माजी नगरसेवक या प्रभागात होते त्यांचं काही लक्ष होतं? माझी नगरसेवक तसं येऊन विचारपूस करून जायचे, पण ऍक्च्युली जो प्रॉब्लेम फेस करायचा पब्लिकच करायचे ना. त्याच्यावर काही सोल्युशन भेटलं नाही? भेटलं नाही म्हणजे काय, तर त्यावेळेस पाण्याचा पण तसं प्रॉब्लेम होता आणि त्या प्राण्यामुळे त्यांनी 1 दिवसाआड 2 दिवसाआड असं पाणी सोडलं. काका तुम्हाला काय वाटतं, काय एकूण समस्या आहेत तुमच्या प्रभागामध्ये? एकूण जो आहे तो रस्त्याचा प्रॉब्लेम आहे का, जेणेकरून शाळा वगैरे सुटल्या तर लेकरांना देखील सुरक्षेचा प्रश्न आहे. लेकरांना जपून शाळेत घेऊन जावं लागते, जपून आणावं लागतंय. तर पाण्याचं ते आहे ते आहेच, रडगाणं सांगावं कोणाला असं असतंय. तर अशा थोडाफार समस्या आहेत. रडगारानं सांगावं कुणाला? नगरसेवकांशी काही बोलणं नाही होत जे होते? आता आमची अपेक्षा काय आहे का सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं. कधी कधी वाटतं का फक्त लाडका बहिणींचा विचार केलाय,
लाडक्या भावांचा पण विचार करावा असं वाटतंय. लाडक्या भावांचा विचार नाही होत का? नाही, सध्या लाडक्या बहिणी जास्त जमामध्ये चाललेल्या आहेत. अच्छा. इच्छा आहे जर लाडक्या भावांकडे जर पाहिलं तर आम्ही पण मतदान करतोच ना. नुसतं लाडक्या बहिणीच मतदान करत नाहीत, लाडके भाऊ देखील मतदान करतात. हा, काय आजोबा काय समस्या आहेत तुमच्या? आमच्याकडे समस्या आम्हाला पाणी बाकी वापराचं प्यायचं पाणी नाही बाकी प्यायला पाणी नाहीये? नाही पाणी येतच नाही नळाला? नाही ते वापराचंच पाणी आहे बाकी आमच्या भागात. अच्छा. वापराचं पाणी आहे, प्यायचं नाही बाकी. बापरे. किती दिवसाला पाणी येतं? पाणी ते वापराचं येते पण टायमा आले. हा, आणि पिण्याचं पाणी? पिण्याचं पाणी नाहीच आहे त्या भागात. नाहीच आहे. हो. काय मावशी काय समस्या आहेत? समस्या काय नाही, रोजचे पाणी यावं, बरं. रस्ते नीट राहावं, बरं. आपल्याला काळे पडलं ते व्यवस्थित सगळं यावं. बरं, बरं. याचे. जे माजी नगरसेवक होते ते कधी भेटले का, ओळखले का तुमच्याशी तुम्हाला? आता माझे तर आपलं काही कामच नाही पडत त्यासोबत. काय बोला, नावं माहिती आहेत का? नावही सुद्धा माहित आहे. नावही माहित नाही. बाहेरले लोक आपण बरं. मग माहिती आपल्याला. काही तुमच्याशी नगरसेवक आहेत, 2 महिला नगरसेविका होत्या इथे, काही तुमचा त्यांच्याशी संपर्क झाला? संपर्क होत होता तरी लक्ष द्यावा आपल्याला. आपल्याकडे तुम्ही रस्ता काय करता इथे? तुमचं दुकान आहे? दुकान आहे फुलाच्या बरं, मग हाराचे. आता कधी ते कधी असतं? कधी सकाळी 9 वाजता उघडते, बरं. दुपारी बंद असतं, बरं. परत 5 ते 9 पर्यंत असतं. अशा वेळी तुम्हाला जर सार्वजनिक शौचालयाची गरज वाटते का? कारण एवढ्या तास थांबायचं, मग त्याचा त्रास होतो? नाही, त्रास होतो ना. शौचालय पाहिजे आपल्याला, पाणी पाहिजे, वेळेवर पाणी यावं, आणि कुठे रस्ता खड्डा बिड्डा कुठे यावं ते व्यवस्थित करावं पाहिजे आपल्याला. ड्रेनेजचा इश्यू आहे का? ड्रेनेज आहे की त्या तुम्ही आता काळी जवळपास 8 ते 10 तास घरातून बाहेर असता, अशा वेळी खरं तर महिलांसाठी स्वच्छतागृह असणं खूप आवश्यक आहे. आवश्यक आहे ते. तुम्हाला काय मग घरी जावं लागतं? नाही आवश्यक आहे इथं, माग आहे इथं बांधलेले ह्यांनी. हा, स्वच्छ आहे का पट्टे? हा, स्वच्छ पाहिजे जरा. स्वच्छ नाही एवढं आता स्वच्छ नाही. आता आम्ही मागते त्यांना स्वच्छ ठेवावं म्हणून. एकूणच या सगळ्या प्रभागांमध्ये मेन जो मुद्दा येतो तो पुन्हा एकदा ट्रॅफिकचा येतो, कारण ट्रॅफिकचा विषय खूप मोठा आहे. मी जसं नेहमीच म्हणते त्याप्रमाणे म्हणजे शहरीकरण खूप झालं आहे, लोकसंख्या प्रचंड वाढली, मात्र त्या दृष्टीने रस्त्यांची रुंदी वाढलेली नाही, त्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलं गेलं नाही. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आहे आणि एकूणच कुठलीच बेसिक समस्या इथं सोडवली गेली नाही. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. ज्या महिला इथे छोटी छोटी दुकानं चालवतात, म्हणजे मंदिरांच्या बाहेर फुल विक्रेते असतील किंवा भाजी विक्रेते असतील, या सगळ्या ज्या महिला वर्ग आहे यांना घरापासून बऱ्याच वेळ दूर राहावं लागतं, मात्र त्यांच्यासाठी ठोस अशी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे. जे काय आहे त्याचीही स्वच्छता नाही आहे. म्हणजे बेसिक हे प्रॉब्लेम्स आहेत. पुण्यासारख्या मोठ्या स्मार्ट सिटीमधलं हे एक छोटंसं खेडं आहे. हा काका, तुमच्या प्रभागामध्ये नेमक्या काय काय समस्या आहेत? समस्या सध्या तरी काय नाही, फक्त याची फक्त ट्रॅफिक जास्त होतं. हे ट्रॅफिक ते काहीतरी व्यवस्था व्हावी व्यवस्थित. खूप ट्रॅफिक आहे. हो, किती वर्ष झाले राहता इथे? हे 35 वर्ष झाली. बरं. लोकसंख्या वाढली का? वाढली ना, हा? वाढली. तुम्ही राहत होते तेव्हा कसं होतं आणि आता कसं झालं? आता एकदम चेंज झाले सगळेच. बरं. तसे रस्ते वाढले का? नाही रस्ते आहेत इथे, फक्त आहे ते मोठे झाले रस्ते. ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. ट्रॅफिकची समस्या. तुम्हाला तर माहीतच आहे, बखर लाईव्हचा प्रभाग दौरा सध्या सुरू आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही प्रभाग क्रमांक 16मध्ये आज आलो होतो. आम्ही दिवसभर त्या प्रभागामध्ये होतो. हडपसर सातोवाडीचा हा भाग आहे आणि तिथे आम्ही जाणून घेतलं. तिथे खरं तर रस्ता रुंदीकरण हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला बघायला मिळाला, कारण शहराची वाढ झपाट्याने होत गेली आहे, सोसायट्या उंच उंच होत गेल्या, मात्र तिथे राहणाऱ्या लोकांना ज्या मूलभूत सुविधा आवश्यक होत्या त्या मूलभूत सुविधा तिथल्या एकाही लोकांना मिळालेल्या नाही आहेत. तिथल्या सामान्य लोकांना जो रस्ता पाहिजे तो रस्ता नाही आहे. त्या रस्ता अतिशय अरुंद रस्ते आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर त्या भागात आहे. कचऱ्याची समस्या आहे आणि सोसायटीतल्या काही भागांमध्ये पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर समस्या तिथे आहे. खरं तर तो भाग झपाट्याने त्या भागाचं शहरीकरण होत गेलं, एका खेड्याचं रूपांतर शहरामध्ये होत गेलं, मात्र त्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा असतात, जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते
इन्फ्रास्ट्रक्चर अजूनपर्यंत तिथं पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे तिथं येणारे जे कोणी नवीन नगरसेवक असतील त्या सगळ्या नगरसेवकांसाठी हे मोठं आव्हान असणार आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणं, रस्त्याचं रुंदीकरण करणं आणि पाण्याचा प्रश्न सोडवणं हे महत्त्वाचं काम त्या तिथल्या प्रभागातल्या नगरसेवकांना करावं लागणार आहे. तुम्ही जर प्रभाग क्रमांक 16 मधील रहिवासी असाल आणि जर तुम्ही हा आमचा व्हिडिओ पाहत असाल, अजूनही तुम्हाला वाटत असेल की आमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत, तर त्या समस्या आम्हाला कमेंट करून नक्की लिहा. आणि आम्ही जर तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये यायला हवं असेल, बखर लाईव्हची टीम जर तुम्हाला तुमच्या प्रभागात हवी असेल, तर त्याही प्रभागाचं नाव कमेंट करायला विसरू नका. बखर लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.